खरं सांगते तुम्हाला शेवग्याच्या पाल्याची अशी भाजी केलीत ना, तर न खाणारेही आवडीने खातील. बरं इथे मी कोवळा शेवग्याचा पाला आणलेला आहे आणि अशा प्रकारे साफ करून घ्यायचा. देठाकडचा भाग घ्यायचा नाही कारण देठ कडक असतात. गावाकडे थोडासा चेचून घेतात. इथे कोवळा आहे म्हणून मी चेचून नाही घेतला. हे बघा संपूर्ण पाला इथे मी स्वच्छ साफ करून घेतलेला आहे. 2-3 पाण्यामध्ये छान असा धुवून घ्यायचा आहे. आता शेवग्याचा पाला किती पौष्टिक आहे हे मी तुम्हाला काही वेगळं सांगायला नको. त्यामुळं आवर्जून एकदा तरी नक्की करा. अर्धा तास मुगाची डाळ भिजत ठेवली होती. तेलावर जिरं घालायचं आहे. एक कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला छान असा परतून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालूया. ती सुद्धा छान अशी परतून घ्यायची आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद घालूया, हिंग घालूया आणि आपण भिजत ठेवलेली मुगाची डाळ घालायची आहे. ती सुद्धा 1-2 मिनिटं छान अशी तेलावर परतून घ्यायची आहे. मुगाची डाळ छान परतून झाल्यानंतर आपण हा शेवग्याचा पाला स्वच्छ धुवून घेतला होता तो घालूया. तो सुद्धा छान 2-3 मिनिटं परतून घेऊया म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो. हे बघा. आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायच्या आधी थोडासा पाण्याचा इथे हापका मारायचा आहे. म्हणजे आपला जो पाला आहे तो छान असा शिजतो आणि मुगाची डाळसुद्धा छान अशी शिजली जाते. आता झाकण ठेवूया. 5 ते 7 मिनिटं छान बारीक गॅसवर वाफ आणूया. तुम्ही बघू शकता मस्तपैकी मुगाची डाळ पण शिजलेली आहे. वरून फक्त ओलं खोबरं घालायचं. पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं. माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट्स करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.